सिद्धरामदेवांचा खेळ हा सारा काढचिंत सारा हरि ओम मंडळी आम्ही झालो गोळा संत मंडळी आम्ही झालो गोळा सिद्धराम माझा वाजत गाजत आला पन्नास 75 100 25 50 75 100 महिला नंबर बाप्पाचा आमच्या महिला नंबर बाप्पाचा सिद्धराम माझा वाजत गाजत आला हो काढचित माझा वाजत सिद्धराम माझा वाजत गाजत आला शूटिंग है अंतरा नाही ठाव ब्रह्मा विनाव स्थळ नाही दाखवत आहे मुंगीच्या पायाची देव आहे मग तुमचं जेव आहे की नाही मग जेव्हा विश्वास ठेवा का देहावरती ठेवा बघा ते थोडं काय करतात अपूर्ण कधी पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण कधी अपूर्ण होणार नाही एवढी भाषा तुम्हाला समज दिसेल.
राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकां नित्यां विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाले निषेधिनी गुरुराया उन्मनी झोपाली। जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। श्री राम श्रीमद्दासबोध दशक पहिला स्तवा समास पहिला ग्रंथारंभ लक्षण निरूपण वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः। श्री समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वराय नमः। श्री राम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे। ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग। नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बौद्ध अध्यात्म निरोपण निरोपिले। भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला से। जय जय रघुवीर समर्थ। ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। तर आज झालं आपल्या नित्यनियमाप्रमाणे आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि योगायोगाने आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आलेला आहे। कळलं की नाही? आणि श्रावण म्हटल्यानंतर आपण प्राधान्य कशाला देतो? भक्ती भक्ती श्रवणाला प्राधान्य। कळलं ना? म्हणजे असं ऐकायचं बघा। आता आपण चातुर्मास पाहिला की नाही संपूर्ण, म्हणजे आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पासून पर्यंत हा 4 महिन्याचा काळ जो आहे चातुर्मास म्हणून आपल्या वैदिक परंपरेमध्ये विशेष प्रसिद्ध मानला गेलेला आहे। आणि ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त बघा गावोगावी, मला तर माझं लहानपण आठवतं, कळलं ना, गावोगावी अगदी अनेक संत महानुभाव, कळलं ना, अनेक प्रवचनकार यायचे, अनेक साधू संत यायचे आणि प्रबोधन करायचे। कळलं ना? अर्थात हे सगळं प्रबोधन करण्याचं कारण काय? कारण हे ईश्वराचं कार्य आहे, देवाचं कार्य आहे। आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं? जो कोणी भगवंताचं कार्य करतो। कळलं ना? आणि भगवंताचं कार्य काय? ज्ञानाचं वितरण करायचं, ज्ञान यज्ञ करायचा। कळलं की नाही? अनेक प्रकारचे यज्ञ केले जातात,
पण देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं? देवाचं ज्ञान स्वतः प्राप्त करून जो इतरांना ते ज्ञान देतो तो देवाला जास्त प्रिय असतो. कळलं ना? आणि देव त्याला सगळ्या प्रकारे सहाय्य करत असतो. तर अशा पद्धतीने गावोगावी अगदी अनेक प्रवचनकार यायचे आणि ते शुद्ध ज्ञानावर प्रवचन करायचं. म्हणजे ह्यामध्ये कसं असतं? भक्तीला प्राधान्य. आणि दुसरं जर आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येतं की ह्या 4 महिन्यामध्ये सण किती येतात बघा ना. कळलं ना? म्हणजे गुरुपौर्णिमा येते ना, म्हणजे अनेक सण यामध्ये येतात. कळलं ना? आणि या अनेक सणांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं अनुसंधान सतत राहिलं पाहिजे ही प्रेरणा आहे, हा हेतू असतो. कळलं की नाही? म्हणजे भगवंताने सृष्टी निर्माण केली. कळलं ना? आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याला म्हणजे बघा अनेक जीव ह्या भूतलावर निर्माण झालेले आहेत, पण त्याचं सगळ्यात लाडकं कोण? मनुष्य नरदेह. कळलं की नाही? आणि मग काय म्हटलं आता? नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावं. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर सगळं आपल्याला एक गोष्ट करायची असते, ते म्हणजे शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं आणि भगवंताचं ज्ञान प्राप्त करायचं आणि स्वतःचं ज्ञान. लक्षात घ्या, हे शुद्ध ज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. मी स्वतः कोण आहे? कळलं की नाही? आता हा दासबोधाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत आपण अनेक विवरण केलेली आहेत. कळलं ना? आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण दासबोधाच्या 200 समासांवर आपण विवरण केल्यानंतर कळलं ना, आपण आत्माराम ग्रंथ पण समजून घेतलेले. म्हणजे आत्माराम ग्रंथ हे तर दासबोधाचं सार आहे, 5च समास आहेत, पण संपूर्ण दासबोधाचं सार त्यामध्ये आले, तेही आपण समजून घेतलेलं आहे. म्हणजे हे पुन्हा पुन्हा करण्याचं कारण काय? स्वाध्याय. कळलं ना? कृतश्च पुन्हा पुन्हा इथे अभ्यास कशाला म्हटलं जातं? कळलं ना? म्हणजे जेव्हा म्हटलं जातं अरे हे ज्ञान प्राप्त करायचं, मग कसं? जेव्हा अर्जुन हा प्रश्न विचारतो भगवंताला, अरे तू सांगतोस कन्हैया योगेश्वरा, तू सांगतोस की मन इथे लाव म्हणून, पण मन कसं आहे? चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. ह्या मनाला हे करणं म्हणजे जसं वाऱ्याची मोठ बांधण्यासारखं इतकं कठीण आहे. मग त्यावेळेला भगवंत काय सांगतोय अर्जुनाला? अरे अर्जुना, असंशय महाबाहो मनो दोर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. ठीक आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मन कसं आहे? दुर्निग्रह आहे, म्हणजे त्याचा निग्रह करणं कठीण आहे. चंचल आहे, कारण मन हे वायू तत्वाचं आहे. पण हे कसं? अभ्यासेन तू कौंतेय, पण हे अभ्यासाने त्याला हे करता येतं, ताब्यात आणता येतं. कळलं? अभ्यासेन तू कौंतेय आणि वैराग्येण च गृह्यते. आणि अभ्यासाबरोबर वैराग्य पाहिजे. म्हणजे विवेक आणि वैराग्य ह्यांच्या जोराने तुला हे मनाला ताब्यात ठेवता येतं. कळलं? आणि ह्या मनाला ताब्यात ठेवल्यानंतर ह्या मनाच्या आधाराने आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची. कळलं की नाही? म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी, देवाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी देणगी जी भगवंताकडून, ती भगवंताने दिलेली देणगी म्हणजे मन. कळलं ना? म्हणून म्हटलं जातं ना, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. कळलं ना? मन कसं आहे? हे बंधाला कारण आणि मुक्त होण्याला तेच कारण आहे. कळलं ना? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षय बंधाय विषयासक्ती आणि मुक्तम निर्विषयम श्रुतम. हे बंध कधी निर्माण होतं? जर आपण विषयांमध्ये आसक्त झालो तर बंध. लक्षात घ्या, बंधाय विषयासक्ती, विषयांमध्ये आसक्त झालो तर बंधाला कारण होतं. आणि मुक्तय निर्विषयम श्रुतम, आणि जर आपण ह्या विषयांपासून दूर झालो तर आपण मुक्त आहेत हे आपल्याला ज्ञान होतं. पण आता हे विषय जे आहेत, पंचविषय पंच तन्मात्रांबद्दल आपण अनेक वेळा बोललेलं आहे. कळलं ना? तर आता समर्थ ह्या दासबोधामध्ये काय सांगतायत? इथे त्यांनी काय म्हटलं की भक्तीचेने योगे देव निश्चय पावती मानव ऐसा हवे अभिप्राय ग्रंथ. या ग्रंथामध्ये काय सांगितलंय? जर तुम्ही भक्ती केलीत तर तुम्ही स्वतः देव आहात हे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. कळलं की नाही? आणि म्हणून ह्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांनी उद्गार काढलेले आहेत. कळलं ना? ह्या दासबोध ग्रंथाचं जर तुम्ही सद्गुरु सान्निध्यामध्ये जर सतत विवरण केलं, कळलं ना, त्याचा अभ्यास केलात तर तुम्ही स्वतः देवात हे तुम्हाला ज्ञान होईल. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलेले. आणि समर्थ सुद्धा म्हणतात 20 दशके 200 समास
विवरता विवरता कळो लागे. ह्यामध्ये 20 दशक आहे, 200 समास आहेत. आणि जसं जसं ह्याचं आपण विवरण करत जातो तसं ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आपण कोण आहे ते आपल्याला कळतं आणि निश्चिंत होतं. कळलं ना. आणि हे निश्चिंत होणं हेच महत्वाचं आहे. कळलं ना. आणि हेच कार्य अनेक महापुरुष करत आलेले आहेत, अनेक संत महानुभाव करत आलेले आहेत. अगदी सुरुवातीला वेदांची निर्मिती केल्यानंतर काय झालं, विष्णू भगवंता आता आपण पाहिलं की विष्णू भगवंताला कार्य काय दिलेलं आहे, ह्या सगळ्यांचं प्रतिपालन करायचं. आता प्रतिपालन करायचं म्हटल्यानंतर ती प्रतिपालन करण्याची क्रिया खूप छान सुंदर व्हायला पाहिजे की नको. आपण बघा ना, आपल्या मुलाला जेव्हा वाढवतो लहानपणापासून, लहान मुलांना हळूहळू कशा पद्धतीने आपण त्याचा प्रतिपाल करतो बघा ना. आणि हे प्रतिपाल करण्याची कार्य आपल्यामध्ये बसलेला विष्णू भगवानच करत असतो. कळलं की नाही. मग आता हे प्रतिपाल करताना आपण किती प्रेमाने करतो बघा सगळं. म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, त्याला सगळं कळायला पाहिजे, स्वतः कोण आहे समजायला पाहिजे आणि त्यांनी जीवनानंद अनुभवायला पाहिजे. लक्षात घ्या, आपण या सगळ्या गोष्टी का करतो, कारण आपल्याला जीवनानंद अनुभवायचा आहे. आपण देहधारण करून या भूतलावर आलोय. कळलं ना. म्हणजे आणि येण्याचं कारण काय, काहीतरी वासना होती, इच्छा होती, अपेक्षा होती, म्हणून हे देहधारण करून या भूतलावर आपण आलो ना. कारण जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी. म्हणजे ज्या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी भाव निर्माण झाला, मला काहीतरी हवं आहे, आणि ह्या हवेपणा निर्माण झाल्याबरोबर आपण खाली उतरलो, या भूतलावर आलो. बरं ठीक आहे, आपण आता आलेले आहोत ना. मग आता आलोय, मग ठीक आहे, आपल्याला नाटक करायचंय. कळलं ना. मग नाटक करताना मग अतिशय सुंदर करायचं बघा. कळलं की नाही. छान सुंदर करायचं. ते करताना आपल्यालाही आनंद व्हायला पाहिजे आणि पाहणाऱ्यांनाही आनंद व्हायला पाहिजे. आणि दुसरं, आपल्या आजूबाजूला आपल्या बरोबर जेवढे जे कोणी वावरणार आहेत त्यांना सुद्धा आनंद देता आला पाहिजे आपल्याला. कळलं ना. म्हणून आता इथे म्हटलं जातं ना, भक्ती चेने योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मग भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे प्रेम. लक्षात घ्या, भक्ती ह्याचा साधा अर्थ प्रेम. म्हणजे आपल्याला सगळं जे करायचंय कसं करायचंय, भक्ती प्रेमाने करायचंय बघा. कळलं ना. देवाची पूजा अर्चना वगैरे वगैरे करताना कशी प्रेमाने करायची, मस्त मजे करता येईल बघा. आपण या शिवलिंगाला हे करतो ना, स्नान घालतो, पंचामृताने स्नान बघा किती मजेत घालतो बघा. एक 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 कळलं ना. पाणी म्हणा, दूध म्हणा, मध म्हणा, तूप म्हणा, सगळ्यांनी व्यवस्थित आणि छान प्रेमाने करत असतो बघा. तर असंच प्रेमाने आपल्याला जगायचंय जीवन. कळलं ना. म्हणून म्हटलं जातं ना, 2.5 अक्षर प्रेम का पडेसो पंडित होय. कळलं ना. पोथी पडत मन बुवा. कळलं ना. म्हणजे नुसत्या पोथ्या वाचून उपयोग नाही. कळलं ना. आणि म्हणून ह्यामध्ये प्रेम असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे. आणि समर्थ आपल्याला ह्या दासबोधाच्या माध्यमातून ह्याच गोष्टी समजावतात. कळलं ना. आणि मग दासबोध का ह्याच्या संदर्भात मी अनेक वेळा सांगितले. कारण दासबोध म्हणजे तुम्ही वेद समजा, उपनिषद समजा. म्हणजे वेदांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ना, हे सगळं ह्या दासबोध ग्रंथामध्ये आलेलं आहे. काहीही बाकी ठेवलेलं नाही समर्थाने. दासबोधामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, संपूर्ण ज्ञान आलेलं आहे. कळलं ना. आणि हे ज्ञान बस आपल्याला हेच शिकायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास करायचा आहे म्हणजे कृतस्य पुन्हा पुन्हा येते अभ्यासा. म्हणून महाराज काय करायचे बघा. कळलं ना. महाराज अगदी किती प्रेमाने, म्हणजे अगदी श्रावण सप्ताह म्हटल्यानंतर किती बघा महाराज किती प्रेमाने हे करायचे. आणि अगदी अगदी म्हणजे सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही यायलाच पाहिजे, महाराज लक्ष ठेवून असायचे. कळलं ना. महाराज स्वतः वावरायचे तिथे मठामध्ये असायचे. कळलं ना. आणि सगळ्यांचं बघा, म्हणजे अगदी सगळ्या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवून असायचे. म्हणजे जसं येणार म्हणजे इथे आल्यानंतर आणि महाराजांना खूप प्रसन्नता वाटायची. आणि मग ते कसं आहे, ते महाराज काय म्हणायचे, आता महाराज म्हणायचे कसं बघा, त्यांनी महाराजांनी अनेक सप्ते सुरू केले होते. कळलं की नाही. आणि ते काय म्हणायचे की म्हणजे मातेच्या ममतेने की ह्या मुलांना किती देऊ आणि किती नको असं व्हायचं त्यांना. आणि महाराज म्हणायचे की तुम्हाला मी काहीही सांगायचं बाकी ठेवलेलं नाही. जे जे ज्ञान म्हणून आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कळलं ना. म्हणून अगदी आपल्या संप्रदायाची जी परंपरा आहे, म्हणजे हा स्वरूप संप्रदाय जो आहे भाऊसाहेब महाराजांपासून, कळलं ना, म्हणजे गुरुलिंग महाराजांनी हे केलेलं आहे. नंतर हे मूळ काळेसिद्धेश्वरापासून सुरुवात झालेली परंपरा आहे. कळलं ना. आणि ही सगळी परंपरा जी आहे,
कळलं ना. आणि ह्याचे मूळ कोण, आधी कोण आहेत? शिवशंकर. कळलं ना. आणि शिवशंकर म्हणजे ज्ञानाची देवता. कळलं ना. म्हणजे शिवशंकरापासून जे ज्ञान आलेलं आहे ते प्रथम मच्छिंद्रनाथाने ग्रहण केलं, आणि मच्छिंद्रनाथाने ग्रहण केलेलं ज्ञान रेवणनाथाने ग्रहण केलं परंपरेने, आणि रेवणनाथांपासून हे ज्ञान पहिल्या काडसिद्धेश्वरांपर्यंत आलं, आणि पहिल्या काडसिद्धेश्वरांपासून हे ज्ञान आपली काडसिद्धेश्वर माऊली 26वे मठाधिपती यांच्यापर्यंत आलं. आणि मग जेव्हा महाराजांना हे आत्मज्ञान झालं तेव्हा त्यांनी काय सांगितलं? अरे त्यांनी ते गाळ्यातले जे दगडाचं लिंग ठेवलं होतं ना, लिंग काढून टाकलं. कळलं ना. कारण आता आत्मलिंगाची ओळख झाली. म्हणजे महाराज जरी लिंगायत मठाचे अधिपती असले तरी त्यांना आत्मलिंगाची ओळख झाल्यानंतर ते कसे झाले? ते व्यापक झाले. सर्वाभूती भगवत भाव याची ज्ञानाचं मुख्य लक्षण. आणि त्या पद्धतीने महाराजांनी प्रबोधन करायला सुरुवात केली. कळलं की नाही. आणि मग त्या पद्धतीने महाराजांचं हे कार्य सुरू झालेलं आहे. कळलं ना. आणि मग भक्तीमध्ये अनेक प्रकारे समजावले महाराजांनी. कळलं. आणि या दासबोधामध्ये आपण पाहिलं ना, पहिलं म्हणजे अगदी स्तवनं केलेली आहेत. पहिले 10 समाधी स्तवन, सगळ्याचं स्तवन केलंय. म्हणजे नरदेहाचं सुद्धा स्तवन केलंय. कळलं ना. म्हणजे त्यांनी सद्गुरूचं स्तवन केलेलं आहे. सद्गुरूला महत्व काय, किती महात्म्य आहे बघा. कारण सद्गुरू शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हे सद्गुरू कोण? आत्मज्ञानी महापुरुष. सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू. कळलं ना. म्हणजे अशा पद्धतीने सद्गुरू स्तवन केल्यानंतर शारदा स्तवन केले. शारदा म्हणजे वाचा. कळलं ना. आपण प्रबोधन करण्यासाठी वाचेची आवश्यकता आहे. कळलं ना. म्हणजे ज्याला शब्दसृष्टी म्हटलं जातं. कळलं ना. आणि मी शारदा श्रवण केल्यानंतर मग हळूहळू सगळी स्तवनं केली, आणि नंतर मग नरदेह स्तवन केलेलं आहे. कळलं ना. म्हणजे जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर माणसाचं शरीर मिळालं पाहिजे, नरदेह. कळलं. म्हणून मग नरदेह स्तवन केलेलं आहे. मग नंतर मग अनेक वर्णनं केलेली आहेत. कळलं ना. सगुण रूपाची वर्णनं केलेली आहेत. कळलं ना. आणि ती वर्णनं केल्यानंतर मग त्यांनी काय केलंय? हे आपल्या अनेक प्रकारची म्हणजे बघा नवविधा भक्तींची वर्णनं केलेली आहेत, आणि अनेक प्रकारची लक्षणं सांगितली आहेत बघा. जसं चांगलीच लक्षणं म्हणजे मूर्ख लक्षण सांगितली, पडत मूर्ख सांगितली, सज्जनांची लक्षणं सांगितलेली आहेत. कळलं ना. सद्विद्या लक्षणं सांगितली. आणि हे सगळं सांगण्याचं कारण उत्तम लक्षणं सांगितलेलं आहे. आणि नंतर कुविद्या लक्षणं सांगितलीत. नंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मग भक्ती निरूपण केलंय. रजोगुण, तमोगुण या सगळ्या गुणांची वर्णनं केलेली आहेत. आणि ही सगळी वर्णनं केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? म्हणजे आपला साधारणपणे बघा, ज्याला आपण हा सगुण लक्षण म्हणजे देह धारण करून आल्यानंतर अनेक प्रकारची जी काय दुःख सहन करावी लागतात, हे सगळ्याची वर्णनं समर्थांनी केलेले. आणि त्यानंतर मग भक्ती, नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. कळलं ना. नवविधा 9 प्रकार, अर्थात हे 9 प्रकारच्या भक्ती म्हणण्यापेक्षा एकच मुख्य भक्ती असते. भक्ती म्हणजे प्रेम, लक्षात ठेवा. कळलं ना. आणि मग श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या सगळ्या भक्तीची वर्णनं केलेली आहेत समर्थांनी. कळलं ना. आणि सगळी वर्णनं केल्यानंतर पुढे बघा त्यांनी सगळ्या प्रकारचे हे सांगितले आहेत बघा. मृत्यू निरूपण केलेलं आहे. वैराग्य, विवेक, वैराग्य ह्याची लक्षणं सांगितलेली आहेत. कळलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर शेवटी अनेक प्रकारचे मंत्र सांगितलेले आहेत त्यांनी. कळलं ना. नंतर मग सगळ्या देहांची वर्णनं केली आहेत. स्थूल, सूक्ष्म, कर्ण, महाकर्ण ह्या सगळ्या देहाची वर्णनं केलेली आहेत. कळलं ना. आणि ही सगळी वर्णनं केल्यानंतर अनेक प्रकारच्या शंकांचं त्यांनी निरसन केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि अनेक प्रकारच्या शंकांचं निरसन करून नंतर त्यांनी या सगळ्या जीवनाचं सार सांगितलेलं आहे बघा. पंचभूतांची वर्णनं केलेली आहेत. कळलं ना. आणि या सगळ्याचं सार सांगितलं. आणि शेवटी विमल ब्रह्म निरूपण मध्ये त्यांनी समर्थाने असं सांगितलेलं आहे की विमल ब्रह्म हे ब्रह्म कसं आहे? विगतम मलम, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मालिन्य नाही, असं हे ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म आपणच आहोत. कळलं ना. हे सांगितलेलं आहे. आणि पुन्हा बघा कसं होतं बघा, अनेक वेळा अशा गोष्टी होतात. आपण म्हणतो ना, जीवन जगताना अनेक प्रकारचे आपण सुख दुःख अनुभवतो. कळलं ना. आता म्हटलं जातं बघा, आपल्या खूप जवळ येतात, प्रेमाने आपल्या जवळ येतात. अहो बघा ना, आता महाराज आपल्या जवळ होते की नाही सगुण रूपाने. कळलं की नाही. मग आता महाराज आपल्या बरोबर आहेत का? सगुण रूपाने आहेत? नाही ना. पण मग आता ते कुठे आहेत? अहो ते निर्गुण निराकार होऊन आपल्या हृदयात बसलेले आहेत. म्हणजे आपण सगुण निर्गुण ह्याची जी अनेक वर्णनं जी आपण पाहिलेली आहेत. कळलं ना. आणि मग तिथे असंही म्हटलेलं आहे बघा, कसं होतं
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. बघा इथे यामध्ये म्हटलंय ना, संयोगा विप्रयोगांता. जिथं जिथं संयोग आहे ना तिथे तिथे वियोग हा असणारच. कळलं ना? म्हणजे जीवनामधलं सुख दुःख वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, हे समजावलेल्या आहेत, पण ह्याचा अर्थ समजून घ्या. अरे जीवन जगताना अनेक घटना अशा घडतात की आपण मग अनेकाला दोष, अरे बाबा हे असं कसं झालं, हे असं कसं झालं. मग तिथे म्हटलं जातं शेवटी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं जातं ना, कर्मणा जयते जंतु कर्मणी एव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणी एव अभिपद्यते. लक्षात घ्या, भगवद्गीतेमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग सांगितलेला आहे कर्मयोग वर्णन केलेला आहे. कर्मयोग. आता या कर्मयोगामध्ये काय सांगितलंय? ठीक आहे, प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार आहे. मग कर्म कशी करायला पाहिजे? वेदबोधित कर्म असायला पाहिजेत. लक्षात घ्या, म्हणजे आपण करताना आपण अशी कर्म करायला पाहिजेत की ज्याला वेदाचा आधार आहे, शास्त्राचा आधार आहे. कळलं ना? आणि दुसरं असं जेणेकरून भगवत भक्तीचा जास्तीत जास्त प्रसार होईल, अप टू द लास्ट, शेवटल्या माणसापर्यंत हे ज्ञान पोचायला पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून पूर्वी सुद्धा जे ऋषी मुनी यज्ञ करायचे, कुठे यज्ञ करायचे म्हणजे जंगलात यज्ञ करायचे. अहो जंगलात म्हणण्यापेक्षा जिथे प्राथमिक अवस्थेमधले लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांच्यापर्यंत ज्ञान पोचायला पाहिजे. म्हणून हे संत महानुभाव जे आहेत हे यज्ञ करायचे जंगलामध्ये म्हटलं जातं. पण ह्याच्या पाठीमागचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. जंगलात म्हणण्यापेक्षा जिथे ज्ञान पोचलेलं नाही, सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान पोचायला पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून अनेक प्रकारे बघा, समर्थाने भारत भ्रमण केलं. कशासाठी भारत भ्रमण केलं? कळलं ना? त्यांनी 12 ते 24 वर्षापर्यंत अनेक शास्त्रांचा अभ्यास केला नाशिक परिसरामध्ये राहून, आणि 24 ते 36 वर्षे त्यांनी भारत भ्रमण केलं. पण भारत भ्रमण करण्याचा हेतू काय होता? त्याने त्या पद्धतीने त्यांनी अनेक लोकांना पाहिलं, समाज पाहिला, अनेकांची तपासून घेतले. आणि इतकंच नाही आहे, त्यांनी जिकडे तिकडे मारुती मंदिरे स्थापन केली. मारुती मंदिरे स्थापन करून तिथे तिथे संघटना तयार केल्या, आणि संघटना तयार करून तिथे त्यांना ज्ञानाचं प्रबोधन केलं. कळलं ना? म्हणजे हे कसं होतं? हे कशासाठी? अहो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्ञान पोचायला पाहिजे ना. आपल्या काडसिद्धेश्वर महाराजांनी सुद्धा बघा किती मठ स्थापन केले जिकडे तिकडे. पण हे मठ स्थापन करण्याचा हेतू काय होता? मठ स्थापन करण्याचा हेतू त्या परिसरामधल्या लोकांना ज्ञानाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणून महाराज अनेक निमित्ताने, म्हणजे बाबा ठीक आहे, आता हा पौर्णिमेचा कार्यक्रम आपण बाचणीला ठेवूया, हा पौर्णिमेचा कार्यक्रम आपण पुण्याला ठेवूया, महाशिवरात्र कार्यक्रम आपण कोल्हापूरला ठेवूया, रमा एकादशीचा कार्यक्रम आपण बसवनबागी विजापूरला ठेवूया. अहो हे कशासाठी? त्या त्या परिसरातल्या लोकांना ज्ञानाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. कळलं? आणि हा निमित्ताने, म्हणून महाराज म्हणायचे आम्ही निमित्त शोधतो, काहीतरी निमित्ताने या सगळ्या मुलांना एकत्र करायचे आणि मातेच्या ममतेने त्यांना ज्ञान अमृत पाजायचं. हेच कार्य बाप्पा करत आले होते. कळलं की नाही? पण काय असतं, बाप्पांनी जे कार्य केलं त्याला तोड नाही हो. कळलं ना? अनेक मठ मंदिरं स्थापन केले, आणि महाराज काय म्हणायचे बघा, आता हे ज्ञानाचं प्रबोधन व्हायला पाहिजे ना, म्हणून महाराज स्वतः करायचे. सुरुवातीला महाराज प्रवचन करायचे, महाराजांचे काही गुरुबंधू होते ते प्रवचन करायचे, आणि नंतर मग महाराजांनी काय केलं, माझ्यासारख्या 10 पोपटांना तयार केलं. कळलं की नाही? आणि त्याने सांगितलं की मी तुम्हाला जे ज्ञान सांगितलेलं आहे, ते दिलेलं आहे ज्ञान, ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं कार्य करायचं. कळलं की नाही? आणि हे कसं होतं, म्हणजे ही महाराजांची आज्ञा, गुरु आज्ञा. म्हणून मग प्राधान्य कशाला, म्हणजे मी काय महत्व कशाला देतो? गुरु आज्ञा काय आहे? आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे जे गुरुगीतेमध्ये भगवंत म्हणजे गुरुगीतेचं जे महात्म्य सांगितलेलं आहे. कळलं? गुरु कसं? कळलं? एक तर गुरु कोण, कोणाला म्हणायचं? जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादितो सद्गुरु जाणावा, न दावी शिष्याशी साधन, न करवी इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी टाकावेत. बघा, कळलं ना? म्हणजे गुरु सुद्धा कसे असायला पाहिजेत. कळलं ना? आणि ह्या गुरुच्या संदर्भामध्ये कसं आहे, गुरु पाहता, ह्यानी काय म्हटलंय बघा रामदासांनी, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाळ मंत्रावली शक्ती मोठी,
मनी कामना चेटके धात माता, नव्हे रे नव्हे तो नव्हे मुक्तिदाता. काय होतं बघा, आज काय झालंय माहितीये, म्हणजे अध्यात्मामध्ये जसं आपण म्हणतो ना, पूर्वापार पासून असुर होतेच, कळलं ना. आणि हा देवासुर संग्राम हा कायम चाललेला असायचा. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जसा देव आहे ना, तसा असुर पण आहे. अर्थात देव आणि असुर ह्या दोन्ही प्रवृत्ती आहेत, लक्षात घ्या. कारण देवासुर संग्राम म्हणतो ना, हा प्रवृत्तींचा संग्राम आहे. आणि आपल्या आतमध्ये हा संग्राम चाललेलाच असतो. आपल्याला वाटतं हे मला हवंय, ते मला हवंय, ते मला हवंय. पण आपण विचार करायला पाहिजे, मला जगण्यासाठी किती लागतं, कळलं की नाही. आणि त्या विचाराने आपण ठरवायला पाहिजे नाही. म्हणून हे म्हटलंय ना की विषय त्याग म्हटलेले की नाही, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, विषय त्यागाची जाणी जे लक्षणे ऐसे. कळलं. विषय सबळ म्हणजे आपल्यावर ज्याचा अंमल होईल अशा विषयाचा त्याग आपण करायलाच पाहिजे. आणि जीवन जगण्यासाठी शुद्ध कार्याकारण जितकं आवश्यक तेवढंच घ्यायचं, कळलं ना. आणि ह्याला विषय त्याग म्हटलेलं आहे बघा. आता म्हणून काय झालंय, मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं आपण म्हणतो, समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि भक्ती मार्गाने आपण वाटचाल करायला लागलेलो. पण ह्या भक्ती मार्गाने वाटचाल करताना तिथे ना 5 दुकानं मांडलेली आहेत मायादेवीने. आता मायादेवीने हे दुकानं मांडण्याचे कारण काय, मायादेवीला पण परीक्षा घ्यायची असते. कारण तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला तिथपर्यंत पोचता येत नाही. तुम्ही खरंच त्याला लायक आहात का, म्हणून मायादेवी बघितली असते. आणि मायादेवीने दुकानं टाकलीत, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंधी 5 दुकानं टाकलीत रस्त्यात. मग आपण चाललोय, रस्त्यातून चाललोय, ठीक आहे. मग आपण या दुकानात थांबायचं आहे, ठीक आहे. पण आपल्याला जेवढं आवश्यक तेवढं घेऊन पुढे चालायला पाहिजे. कुठल्या दुकानावर आपण जास्त थांबताय, ठीक आहे. जीवन जगण्यासाठी जितकं आवश्यक आहे तेवढंच करायला पाहिजे, कळलं की नाही. मग आता गुरु पहा, इथे आता म्हटलं ना की मठ मंदिर झाले, मनी कामना. आता हे मठाधिपती झालेले असतात ना, त्यांच्या मनामध्ये कामना असतात, कळलं ना. कसल्या कामना, मला हा मठ पाहिजे, तो मठ पाहिजे, तो मठ पाहिजे. अरे किती मठ पाहिजे, मनी कामना चेटके धात माता. आणि ह्याना ना अनेक प्रकारच्या सिद्धी अवगत असतात, लक्षात घ्या, कळलं ना. अनेक प्रकारचे, अगदी म्हणजे तुम्हाला वशीभूत करण्याच्या कला असतात, कळलं ना. आणि एखाद्याला वशीभूत करतात, आणि ज्याला वशीभूत केला ना की त्यालाही कळत नाही की आपण असं का वागतो म्हणून, कळलं ना. कारण हे ह्यांच्या अंगामध्ये हे जे असतात ना, गारुडी विद्या असतात ना, कळलं ना, हे अशा पद्धतीने कॅप्चर करतात. म्हणून म्हटलंय की मनी कामना चेटके धात माता, नव्हे रे नव्हे तो नव्हे मुक्तिदाता. तर अशांकडे जाऊन तुम्हाला कधी तुमचं कल्याण होणार नाही. म्हणजे कसं असतं, शेवटी गुरु पण तपासूनच घ्यावा लागतो ना. महाराज म्हणायचे गुरगुरणारे गुरु, पुन्हा म्हणायचे गुरु करून टाकला, गुरुशेण किती देतो, दूध किती देतो हे बघायचं का, असं महाराज का म्हणायचे. पण महाराजांनी बघा, महाराजांनी पाहिलं ना, अनेक गोष्टी पाहिल्या होत्या ना स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून महाराज म्हणायचे की जेव्हा बघा महाराजांनी जेव्हा स्वरूप संप्रदायाचा प्रचार करायला सुरुवात केली ना, त्यावेळेला म्हणजे लिंगायतांच्या ते बाहेर पडले. लिंगायतांचा जो विशिष्ट कुंपण होता त्या कुंपणातून ते बाहेर पडले. आणि त्या कुंपणातून बाहेर पडल्याबरोबर लिंगायतांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली, कळलं ना. महाराज म्हणायचे, मी अशी क्रांती केली की मला त्यांनी दगडाने ठेचून मारायला पाहिजे होतं, म्हणजे असं महाराज म्हणायचे, कळलं ना. आणि मग महाराजांनी स्वरूप संप्रदायाचा प्रचार करायला सुरू केलं, त्यामुळे लिंगायतांनी महाराजांनी विरोध केला. इतकंच नाही, महाराजांनी बघा ना, शेवटी तर महाराजांना तो कोल्हापूरचा हिंचगिरी मठ सोडावा लागला. आणि महाराज सांगायचे, मी कोटी रुपयाचा मठ सोडून आलो, पण पुन्हा ते वळून पण बघितलं नाही. लक्षात घ्या, मला इथे गुरुबद्दल सांगायचंय. गुरु कसे असायला पाहिजेत, असे गुरु पाहिजेत की ज्यांनी स्वतःचा मठही सोडून दिला, कळलं ना. आणि एका छोट्या झोपड्यामध्ये कार्य सुरू केलं, कळलं. हे कशासाठी, भक्तांसाठी. आणि महाराज म्हणायचे, अरे मठ हीच आपत्ती म्हणणारापैकी मी येत आहे. महाराज काय म्हणायचे, मठ हीच आपत्ती, कळलं ना. आपत्ती म्हणजे समस्या निर्माण करणारी, प्रॉब्लेम निर्माण करणारी अशा गोष्टी म्हणजे मठाधिपती. आता बघा, आपण सगळे मठाधिपती आहोत की नाही. हो, मी पण मठाधिपती आहे, लक्षात घ्या. मजा म्हणून तुम्हाला सांगतो, मी मठाधिपती आहे, कळलं ना. पण हा मठ कुठला, हे शरीर आहे ना, हे मठ आहे. हे शरीर आहे ना, हे मठ आहे. आणि ह्या मठाचा मी पती आहे, मठाचा अधिपती आहे मी,
कळलं ना? अहो साधी गोष्ट, पंचभौतिक शरीर आहे की नाही, मग या पंचभौतिक शरीरामध्ये राहणारे चैतन्य आत्मा, आत्मा तो मी आहे, हे ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. मग हा आत्माच वय ह्या मठाचा अधिपती आहे. कळलं ना? म्हणून या आत्म्याने काय करायला पाहिजे? या मठाची आसक्ती सोडायला पाहिजे. कळलं ना? या मठाची आसक्ती सोडा म्हणजेच काय, देहबुद्धी सोडून टाकायला पाहिजे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हा निश्चय करायचा त्यांनी. नाहीतर मग ही मठ हीच आपत्ती होते. मठ हीच आपत्ती म्हणजे ही शरीर, पंचभौतिक शरीर हीच आपत्ती होते. आणि अनेक समस्या ह्यामुळे निर्माण होतात. म्हणून जर समस्या निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला हळूहळू ही आपली देहबुद्धी सोडायलाच पाहिजे. आणि म्हणून मी आत्माराम ह्याबद्दल सांगितलं बघा, त्याग निरूपण सांगितलं. त्याग निरूपण आत्माराम मध्ये जे त्याग निरूपण सांगितलं, त्याग करा, त्याग करा. जे जे अशाश्वत आहे, जे जे माईक आहे त्याचा त्याग करा. मग काय माईक आहे? अगदी सगळ्यात महत्वाचे शरीरच माईक आहे. बस बाकी अनेक गोष्टी आहेत, पण हे शरीरच माईक आहे. ह्याचा त्याग करा म्हणजे काय? देहबुद्धी सोडून द्या, आत्मबुद्धीचा निश्चय करा. मी आत्मा आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पी निराकार रूपी, विभूत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम, न चासंगतं नैव मुक्ति न मेया, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. कळलं ना? म्हणून समर्थाने बघा शेवटी विमल ब्रह्म निरूपण मध्ये समर्थ हेच म्हणतायत ना, झाले साधनाचे फळ. समर्थ इथे काय म्हणतात बघा, की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. बघा काय म्हटले, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनिर्वाच्य झाले बोलताने. स्वप्न अहो हे आपण पाहतोय, हे स्वप्न आहे, लक्षात घ्या. कळलं ना? हे स्वप्न आपण पाहतोय. म्हणून म्हटलंय स्वप्नामध्ये आपण जे जे पाहिलं बघा, पाहिजे काय आपण पाहिलं ना, साऱ्या सगळ्या गोळ्या केल्या, सारी पटाचा खेळ करताना. कळलं ना? मुलं बायका सगळ्या साऱ्या गोळा केल्या आणि अभिमाने माझं म्हणायला लागलो आपण. हे सगळं सोडायला पाहिजे आपल्याला. कळलं ना? साऱ्या गोळा करायच्या, साऱ्या गोळा करायच्या. कळलं ना? आणि या सगळ्या साऱ्या गोळा करून त्या माझ्या म्हणून म्हणायचं आणि ममत्वाने आपण बांधले जातो या सगळ्यामध्ये. कळलं ना? म्हणून आपल्याला हळूहळू प्रयत्न काय करायला पाहिजे, या सगळ्या साऱ्या आहेत ना, साऱ्यातून दूर करायला पाहिजे. कळलं ना? आणि या साऱ्यातून दूर कसं होणार आपण? कळलं ना? ह्याच्यासाठी एकच सद्गुरु भजन. कळलं की नाही? म्हणून आपण एकच गोष्ट करायची, काय नाही, तारी मारी तुझेच चरण, या भावाने आपण सद्गुरूला शरण जायचं. कळलं ना? आणि खरंच आपलं महत्भाग्य आपण सगळ्यांनी हेच केलेलं, आपण सद्गुरूला शरण आलेले आहोत. कळलं ना? सद्गुरू बघ. आणि खरंच तुम्हाला सांगतो ना, म्हणजे काय, अहो काळेसिद्धेश्वर महाराज आपलं महत्भाग्य. अहो महाराजांना आम्ही यायला लावलं, महाराजांना या भूतलावर यायला कोणी लावलं? आम्ही लावलं. आमच्यासारख्या भक्तांनी सांगितलं, नाही बाप्पा तुम्ही या. कारण बाकी सगळा जेव्हा गोंधळ पाहिला ना, ते वाटलं नाही कुणीतरी असा आत्मज्ञानी महापुरुष. आणि महाराज म्हणजे काय, शेवटी ईश्वराचं सगुण साकार रूप ना. त्या ईश्वराला तर आपण प्रार्थना केली ना, शिवशंकराला प्रार्थना केली, आदिनाथाला प्रार्थना केली, की आदिनाथा अरे आमच्या कल्याणाचं काहीतरी बघ ना तू. म्हणजे विष्णू भगवंताने, ठीक आहे, विष्णू भगवंताने अगदी वेदांची निर्मिती करून त्यामध्ये सगळं ज्ञानाचं प्रबोधन केलं. सप्तर्षी आले त्याच्यासाठी. कळलं ना? हे सप्तर्षीने येऊन ते कार्य केलं. पण हे काय झालं, आता आम्हाला कोणी द्यायचं ज्ञान? ह्या कलियुगामध्ये कोण सापडायचा? आणि केवळ आमच्या प्रेमापोटी, लक्षात घ्या. म्हणजे महाराजांनी जे आम्हाला हे केलं, महाराजांसाठी जे आम्ही मागणी केली, बाप्पा तुम्ही या. आणि अशा ह्याने महाराज आमच्यासाठी या भूताला आले. लक्षात घ्या, आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आले. कळलं ना? ठीक आहे, अगोदरचे समर्थ रामदास म्हणून महाराजच आले होते. हो, कळलं ना? ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कोण? महाराजच होते.
तुकाराम महाराज म्हणजे कोण? महाराजच होते. महाराज म्हणजे काय हो? अहो चैतन्य रूप एकमेव चैतन्य. तुम्ही त्यांना नावं अनेक द्या, अनेक नावं द्या, कुठलंही नाव द्या, कळलं ना? पण हे सगळे जे आहेत हे सगळे काडसिद्धेश्वर महाराज ज्यांचेच अंश आहेत, म्हणजे आदी तत्वाचे, आदिनाथाचे अंश आहेत. आणि आदिनाथ चैतन्य रूपाने या भूतलावर आलेलं आहे आपल्यासाठी, कळलं ना? आणि आपल्यासाठी येऊन त्याने अनेक प्रकारे प्रबोधन केलेलं आहे. कोणी प्रबोधन केलं? आदिनाथाने. कारण शेवटी आपण मुलं कोणाची? आदिनाथाची मुलं ना, पार्वती परमेश्वराचीच आपण मुलं नाव. मग आता ही गुरुगीता सुद्धा, म्हणजे जेव्हा माता पार्वती जेव्हा विचारते शिवशंकराला की हे प्रभू, आपलं हे जे बाळ आहे ना, अनेक हे मुलं आहेत ना आपली, ह्यांना आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? ह्यांना शुद्ध ज्ञानदृष्टी कशी प्राप्त होईल? आणि ही शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त करून ते आनंद कसा अनुभवतील? त्याने आनंदी जीवन जगायला पाहिजे ना. मग जीवनानंद अनुभवण्याची कला त्यांना कशी प्राप्त होईल? मग असं जेव्हा शिवशंकराला पार्वती माता विचारतीये, आणि त्यावेळेला मग शिवशंकर सांगतायत, सगळं गुरुगीतेचे वर्णन करतात, कळलं ना? आणि मग त्यावेळेला ते काय सांगतात? गुकार स्वंदकारस्य ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरु एव न संशया. काय म्हणाले त्यांनी? काय सांगितलं? आता गु आणि रो हे दोन शब्द आहेत ना, गुरु. मग गुकारस्त्व अंधकारस्य, गुकार हा अंधकार दाखवतो आणि रू शब्द तेज दाखवतो, कळलं ना? ऋकारस्तेज उच्यते. आणि अज्ञानग्रासकं ब्रह्म, आणि अज्ञानाचं ग्रास करणारं ब्रह्म आहे ते गुरुच आहे. मला सांगा, एक फार जुनं असं हॉल आहे, हॉल, कळलं ना? अगदी खूप मोठं, भरपूर जुनं असं आहे ते, आणि त्यामध्ये भरपूर अंधार आहे. आता मला सांगा, तो अंधार जर घालवायचा असेल तर काय करायला पाहिजे? काही नाही, एक काडी शिलगावायची, कळलं ना? एक काडी, माचीची काडी, झालं अंधार, प्रकाश गेला, अंधार निघून गेला आणि प्रकाश आला. अहो हीच ज्ञानदृष्टी. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी शरीर आहे हे अज्ञान भरलेलं आहे. मग आता हे जे अज्ञान आहे हे दूर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? हे दूर करायचं असेल तर ज्ञानदृष्टी प्राप्त करायला पाहिजे. आणि ही ज्ञानदृष्टी प्राप्त करायचं असेल तर सद्गुरू भगवंताला शरण जायला पाहिजे, कळलं की नाही? आणि सद्गुरू भगवंताला शरण आल्यानंतर मग सद्गुरू भगवंत काय आपल्याला सांगतात? अरे ऐक शिष्या, येथींचे वर्म स्वये तुचे ऐसे ब्रह्म. ज्याला ब्रह्म म्हणतात, देव म्हणतात, हा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः ते तत्व आहेस, कळलं की नाही? म्हणजे असं आपल्याला हे ज्ञान दिलं की नाही सद्गुरू भगवंताने, कळलं? किती निश्चिंत करून टाकलं बघा. आपण सुरुवातीला विचार करायचो, बापरे काय हे असं दिसतंय, तसं दिसतंय, तसं दिसतंय, कळलं? आत्ता बघा, तुम्हाला वर्तमान काळामध्ये ह्या जगामध्ये एवढ्या घटना घडून दिसतात, घडताना दिसतात, कळलं? आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण अस्वस्थ होऊन जातो. बाबा काय चाललंय हे? अहो व्यावहारी दशा तर सोडून द्या, अहो अध्यात्मामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे, कळलं? म्हणजे आध्यात्मिक गुरु 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 म्हणणारे आहेत ना, हे सुद्धा अशा प्रकारेच वागायला लागलेले आहेत, कळलं की नाही? मग इतर सर्वसामान्यांची काय कथा? म्हणून एक दिवशी अशीच मजा झाली, कळलं की नाही? बघा, हे महापुरुष येतात ना, ते त्यांचं प्रबोधन करण्याचं कार्य चाललेलं असतं. पण ते पाहतात की आता महाराजांनी किती जणांना तयार केले, कोणाला सेक्रेटरी केलं, कोणाला कारभारी केलं, कळलं ना? कोणाला विश्वस्त केलं आणि त्यांना कार्य दिलं. म्हणजे महाराजांनी फार विश्वासाने ते कार्य केलं की बाबा ठीक आहे, हे आपलं कार्य व्यवस्थित करतील. पण ज्यांच्या हातात सत्ता दिली, ज्यांना कार्य, त्यांनी काय केलं, कळलं की नाही? अहो त्यांना पाहिल्यानंतर महाराज त्या कारभाऱ्याला केरभारीच म्हणायचे, कळलं ना? आणि ती चिटकून बसले असे जिकडे तिकडे, आणि सगळा गोंधळ सुरू केलेला आहे. आणि हा सगळा गोंधळ पाहिल्यानंतर आता आपण हाता सगळ्या नजरेने बघतोय काय गोंधळ चाललाय तो, कळलं ना? आणि म्हणून एक दिवशी असंच झालं, समर्थ रामदास आणि तुकाराम महाराज नदीच्या अलीकडे आणि पलीकडे आहेत, कळलं ना? मग समर्थाने विचारलं तुकाराम महाराजांना, जेव्हा पाहिलं तुकाराम महाराज चाललेत बाजूने, ओ स्वामी, कसं काय चाललंय तुमच्याकडे? अध्यात्माच्या नावाने काय चाललेलं आहे, कळलं ना? मग आता असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी काय केलं? अहो तुकाराम महाराज म्हणजे आता काय आपण म्हणतो ना, तुकाराम महाराजांनी अशी मूठ केली, कळलं ना? असं धरलं आणि सांगितलं की बोंबाबोंब चाललेली आहे, म्हणजे अध्यात्माच्या नावाने बोंबाबोंब चाललेली आहे. बर, मग
समर्थांना विचारलं तुकाराम महाराजांनी, स्वामी आपल्याकडची काय स्थिती आहे? समर्थांनी काय केलं, तशीच मूठ घेतली आणि सांगितलं बोंबाबोंब चाललेली आहे. म्हणजे काय, अध्यात्माच्या नावाने बोंबाबोंब. कळलं ना? आज हे चित्र दिसतंय. कळलं ना? ज्याला आपण अध्यात्म अध्यात्म म्हणतो, झालेत मठाधिपती, झालेत विश्वस्त, झालेत कारभारी झालेत, आणि हाच गोंधळ चाललेला आहे त्यांचा. कळलं ना? ह्या सगळ्यांचं लक्ष कुठे असतं? शिष्य वित्तोपहारका. खरं म्हणजे गुरुनी कसा असायला पाहिजे? शिष्य चित्तोपहारका असायला पाहिजे. म्हणजे शिष्यांचं चित्ताचं हरण करणारे गुरु असायला पाहिजेत. कळलं की नाही? जसे आपले महाराज. कळलं ना? मी काय सांगू महाराजांबद्दल एक 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 गोष्टी. महाराजांनी जे प्रेम दिलेलं आहे. कळलं ना? आणि म्हणून मी म्हणतो ना, अजूनही मला कधीही भासत नाही की महाराज माझ्यापासून दूर गेलेले आहेत. कळलं की नाही? आणि आताचे काय झाले ते गुरु? शिष्य वित्तोपहारका. शिष्यांच्या वित्ताकडे त्यांचं लक्ष असतं. असे गुरु झालेत, गुरगुरणारे गुरु. कळलं की नाही? म्हणून या संदर्भामध्ये अलीकडे काय झाले माहितीये? हा सगळा प्रकार बघितल्यानंतर जो सुशिक्षित वर्ग आहे ना, तो अशा गुरूंकडे जायला तयार नाहीये. कळलं ना? पण ते पाहतात नाही, त्याचं वागणं बघा ना कसं होतं. हा ठीक आहे, कारण आपण जर बारकाईने जर त्याचं हे केलं ना, बरं ठीक आहे, हा अमुक अमुक मठाधिपती आहे, हा अमुक अमुक महाराज आहेत, बरं मग तो सुरुवातीला कसा होता, कसं वागतो, त्याचं वागणं कसं आहे, हे सगळं बारकाई. हुशार माणूस असतो ना, बुद्धिजीवी वर्ग असतो ना. कळलं ना? चातुर्य लक्षण आणि चातुर्य विवरण आपण पाहिलेत, समर्थाने यामध्ये सांगितलेली आहेत ती. चातुर्य लक्षण, चातुर्य विवरण हे पाहिले समर्थ, हे समास आहेत. मग तो विचार करायला लागतो, अरे अमुक अमुक माणूस तो वागतो कसा, काय कसं. आणि ते पाहिल्यानंतर त्याचं वागणं तपासून बघितलं ना, की तो म्हणतात बापरे, अशाच्या जर हा संत संघात जर आपण जायला लागलो. कळलं ना? ते नको तो कचरा आपल्या घरात शिरेल. कळलं ना? म्हणून ते अशाच्या संत संघात जात नाही. म्हणून मी तर सांगतो की ज्यांनी महाराजांच्या सान्निध्यात जे राहिलेले आहेत आजपर्यंत, लक्षात घ्या, महाराजांनी शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन केलेलं आहे, शुद्ध ज्ञानाचं प्रबोधन केलेलं आहे. कळलं ना? आणि कशा पद्धतीने राहिलेत महाराज, लक्षात घ्या. आणि हे शुद्ध ज्ञानाचं काही नाही अगदी, आणि बारकाईने त्याचं हे विवरण करत आलेलं आहे. कळलं ना? आणि म्हणून महाराज काय म्हणायचे? महाराजांनी ज्या पद्धतीने संत संघ सुरू केला, ज्या पद्धतीने हे केलं, प्रबोधन केलं, शुद्ध ज्ञान. कळलं ना? आणि म्हणून आपण म्हणतो ना, नमामि सद्गुरुं शांतं प्रत्यक्षं शिवरूपिणं शिरसा योगपीठस्थं मुक्ती कामार्थ सिद्धये. काय आपण म्हणतो? नमामि सद्गुरुं शांतं. कसे? प्रत्यक्ष शिवरूपिणं. सद्गुरु कोण आहेत? प्रत्यक्ष चिन्मय असे परमेश्वर परमात्मा असे आहेत. कळलं ना? म्हणून मी त्यांना शिरसा साष्टांग नमस्कार घातलेला आहे. का तर शिरसा योगपीठस्थम, योगपीठावर आरूढ झालेले आहेत ते. आणि कशासाठी? मुक्ती कामार्थ सिद्धये. लक्षात घ्या. आता मुक्ती म्हणाल ना, तर मुक्ती कामार्थच ठीक आहे, मुक्त होणं वगैरे, पण मुक्त होणं म्हणजे काय? शुद्ध ज्ञान. आपल्याला ते एकदा आपण कोण आहोत ते आपल्याला ज्ञान झालं की काम झालं, आपण मुक्तच आहोत. हो. म्हणून परवा मी एक गोष्ट सांगितली होती ना, लाईनीमध्ये 25 गुरं बांधलेली आहेत. कळलं ना? आणि एकाच्या गळ्यातलं बिरडं सुटलं. कळलं ना? सगळ्यांना दाव्याने बांधले आहेत. एकाचा दावा सुटला, मग जो दावा सुटला तो मोकळा झाला ना. हो. मग तो आता तिथे लाईनीमध्ये उभा राहिला काय आणि तिथून निघून गेला काय? मग मोकळा झाला तो. मग आपण हे मूळचेच मुक्त आहोत, कोणी बांधले आपल्याला? म्हणून म्हटलं आता ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे म्हटलं की बांधला गेला, देवाचं म्हटलं की मुक्त झाला. म्हणून आपण काय करायचं? आहे सगळं देवाचं, देवा भगवंता सगळं तुझंच आहे रे. कळलं ना? पण ह्या भावाने आपण जेव्हा शुद्ध जीवन जगायला लागतो तेव्हा त्याचा आपल्याला खरा अर्थ कळतो ना. कळलं ना? आणि मग आपण म्हणतो की नाही की बघा, आता तुम्ही कधी असा प्रश्न निर्माण होतो, मग ह्याच्यासाठी चांगले प्रवचनकार तयार व्हायला पाहिजेत का? हो. कळलं ना? म्हणजे अगदी अभ्यासू वगैरे करून, पण त्याचाही उपयोग होत नाही का? कारण उपनिषद काय म्हटलं?
नायमात्मा प्रवचनेन लाभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे एव वैश्रमणितो तेन लभ्यो तस्यैष आत्मा विनुते तनुस्वाम. लक्षात घ्या, प्रवचन करून, मोठी मोठी प्रवचन करून तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. कळलं ना? मग कसं आहे? मग ना प्रवचने न मेधया, मग बुद्धीने खूप खूप ऐकलं त्यांनी होणार नाही. मग कसं होईल? अहो, सद्गुरूला शरण राहा. जे सद्गुरू आहे तारी मारी तुझेच चरण, या भावाने सद्गुरूला शरण राहा बस. म्हणून महाराज नेहमी सांगायचे ना की मी काय केलं, जेव्हा सिद्धनामेश्वर महाराजांच्या भेटीला गेले त्या महाराज म्हणायचे, मी खरं म्हणजे मठाधिपती आहे. मी किती वर्ष बघा ना, वय वर्ष 17 पासून 29 पर्यंत 12 वर्ष मठाधिपती म्हणून वावरतायत, पण तरी सुद्धा त्यांना ते ज्ञान झालेलं नव्हतं, ती स्थिती प्राप्त झालेली नव्हती. कळलं ना? जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिलं, चला तारी, आणि त्यांना तारी मारी तुझेच चरण्याने साष्टांग नमस्कार घेतला. कळलं ना? आणि त्याच वेळेला सिद्धरामेश्वर महाराजांनी पण महाराजांना नमस्कार केला. लक्षात घ्या. आणि मूळ पीठाचे अधिपती म्हणून, आणि दोन्ही एक झाले, गुरु शिष्य एक झाले. हा भाव पाहिजे. मी एकदा गोष्ट सांगितली होती बघा, हस्तामलकची मी गोष्ट सांगितली होती. कळलं ना? त्या हस्तामलकच्या गोष्टीमध्ये कसं होतं बघा, तिथे एक मजेशीर भाग आहे. कळलं ना? हस्तामलकच्या ह्यामध्ये स्तोत्रामध्ये की एक मुलगा होता दक्षिणेकडे, आणि हा दक्षिणेकडचा जो मुलगा आहे ना, हा काही केल्यानं काही बोलेच ना. कळलं ना? बरीच वर्ष झाली, काय 7-8 वर्ष झाली. म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याचा वडिलांनी मुंज करायची ठरवली. आणि मग मुंज करून झाली तरी सुद्धा तो काय बोलेना. आणि एक दिवशी त्या गावामध्ये शंकराचार्य गेले. कळलं ना? आणि शंकराचार्य गेले तर सरळ त्या घरातच गेले. त्या घरात गेल्यानंतर त्यांनी शंकराचार्यांना पाहिलं, आणि त्याला पहिल्यांदा वाटलं की मी बोलावं, म्हणजे मी बोलण्याने माझं बोलणं समजेल असा कोणीतरी माणूस मला मिळाला, दिसला. म्हणून तो खुश झाला, प्रसन्न झाला. कळलं ना? आणि मग शंकराचार्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं, त्याला प्रश्न विचारला, तू कोण आहेस म्हणून. तो म्हणतो, नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृहीण वनस्थो भिक्षुन चाहम निजबोध रूपा सनित्योपलब्धी स्वरूपोहमात्मा. बघा त्यांनी काय उत्तर दिलं. मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही. कळलं ना? मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाहीये, मी घरात राहणारा नाहीये, मी वनात राहणारा नाहीये, मी भिक्षू नाहीये. कळलं ना? पण मी कोण आहे? निजबोध रूपा स्वरूपोहमात्मा. कळलं ना? ज्याला निजबोध झालेला आहे, स्वतःचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असा निजबोध रूप मी आत्मा आहे, असं त्याने उत्तर दिलं शंकराचार्याने. लक्षात घ्या. म्हणजे म्हणून महाराजांसारखे महापुरुष जे आपल्याला गुरु म्हणून मिळतात. अहो, महाराजांनी आपल्याला सगळ्यांना ओळखलंय म्हणून तर जवळ केलं ना. कळलं ना? महाराजांनी आपल्याला जवळ केलं. का जवळ केलं? महाराजांनी आपल्याला ओळखलं नाही, ही माझी मुलं आहेत. कळलं ना? आणि त्याचबरोबर महाराजांनी काहींचा त्याग पण केलेला आहे, सोडून पण दिलेला आहे. अहो, इतकंच नाही, त्यांच्या विरोधात केस पण टाकलेली आहे. का? कारण हे माझा कोणी नाहीये, हे माझे कुणीही नाहीत, म्हणून त्यांचा महाराजांनी त्यागही केलेला आहे. असे आत्मज्ञानी महापुरुष असतात. आणि आपल्याला महाराजांनी जवळ दिली, जवळीक दिली, जवळ घेतलंय. कारण मग आता आपण काय करायचं? बस एकच करायचं, तारी मारी तुझेच चरण, या भावाने आपण या संत संघात यायचं. कळलं ना? आणि महत्वाची गोष्ट असे, आपण अनेक प्रकारची कर्म करतो की नाही. मग ही कर्म कशासाठी? चित्तशे शुद्ध ये कर्म न तू वस्तुपलब्ध ये वस्तु सिद्धीर विचारेण न किंचित कर्म कोटी. आपण अनेक प्रकारची जी कर्म करतो. आता बघा ना, आली काही खूप जण काय करतायत, तिकडे पूर आला, ते पूर आला तिकडे गाड्या घेऊन अनेक प्रकारची साधनं घेऊन जातात. कळलं ना? नंतर त्यामुळे त्या पूरग्रस्तांना मदत करतात. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पूरग्रस्तांना मदत करा, ज्याला जो अडी अडचणीमध्ये त्याला मदत करा. तर असं कार्य करतात तिकडे जिकडे तिकडे जाऊन. कळलं? भरपूर गाड्या बिड्या घेऊन जातात, लोकांकडून पैसा गोळा करतात. हे बघा, पहिलं लोकांकडून पैसा गोळा करतात आणि तो पैसा इतरांना वाटतात. कळलं ना? असं कार्य करतात. लोकांकडून अनेक जे दानशूर असतात त्यांच्याकडून काही काही गोष्टी गोळा करतात आणि त्या जिथे जिथे
आता पूर आलेत बघा ना, आता अलीकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चिपळूण वगैरे वगैरे ठिकाणी तिकडे जे पूर वगैरे आले होते ना, मग तिथे नेऊन ते त्याचं वितरण करतात. मग ही कर्म झाली. मग ही कर्म कशासाठी? चित्तस्य शुद्धये कर्म. ह्या सगळ्या कर्मांनी कळलं ना, काय तुम्ही जे जे काय कराल, काय गोशाळा बांधा, आणखी काय करा, ह्या सगळ्या कर्मांनी काय होईल? तुमचं चित्त शुद्ध झायला पाहिजे. बघा तुम्ही आतून शुद्ध झालात का हे पहिला तपासून बघा. चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्धे, परब्रह्म वस्तूची प्राप्ती ह्या अशा कर्माने होणार नाही. मग परब्रह्माची प्राप्ती कशी होईल? वस्तू सिद्धीर विचार येणं, त्याच्यासाठी विचारच पाहिजे, विवेक पाहिजे. आणि विचार कशाला म्हटलं? संसार दीर्घरोगस्य विचार परम औषधम. संसार हा एक क्रोनिक आजार आहे, आणि त्याच्यावर विचार म्हणजे औषध आहे. विचार, संसार दीर्घरोगस्य विचार परमौषधम, परम औषध आहे. कळलं? म्हणून आपण विचारच करायला पाहिजे. आणि हा विचार, शुद्ध विचार करण्यासाठी आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात यायला पाहिजे. सद्गुरु समर्थ काळे सिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला काय बोध केला, त्या बोधाप्रमाणे आपलं आचरण व्हायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकू की हे शुद्ध विचार आहे. मग आपण काय करायचं? श्रावणाला सुरुवात झालेली आहे. आपण आज ग्रंथारंभ लक्षण पाहिलेलं आहे, काही गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. हळूहळू आपण असंच समजून घेऊया. कळलं की नाही? पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, अंतःकरण शुद्धीसाठी एकच गोष्ट, जसं आपण पाहिलं ना परवा आत्मारामध्ये पाहिलं ना, पहिलं त्याग, जी अशेश्वत आहे माईक आहे त्याचा त्याग करा. नंतर दुसरं काय? ही माया आहे ही समजून घ्या. शरीर ही सुद्धा माया आहे. हे संपूर्ण विश्व एक स्वप्न आहे. हे स्वप्न पाहताय तुम्ही, हा एक भ्रम आहे, भ्रम झालेला आहे. आणि हे स्वप्न म्हणजे दीर्घ स्वप्न, देहासहित दीर्घ स्वप्न. म्हणजे जे जे माईक आहे त्याचा त्याग करा. तिसरं ब्रह्मनिरूपण, आपण ब्रह्मच आहोत हा निश्चय पक्का करा. आणि ह्याच्यासाठी श्रवण निरूपण. कळलं ना? ऐका, जसं ह्यानी म्हटलंय ना ज्ञानेश्वर माऊलीने. कळलं ना? श्रवणाला महत्व केवढं दिलेलं आहे. मग ते श्रवण करा आणि त्यानंतर स्वतः अनुभव घ्या. हे कळलं ना? अनुभव म्हणजे कसं? पहिलं वेदांनी जे सांगितलं ते समजून घेतलं. वेदांत, नंतर सिद्ध महापुरुषांनी सांगितलंय, काळे सिद्धेश्वर महाराजांनी काय सांगितलं ते समजून घेतलं. आणि नंतर धादांत, आपली आपण प्रचिती घ्या आणि गोळ खाऊन तृप्त होऊया. ते ह्या तृप्ततेची अनुभूती सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने सगळ्यांना प्राप्त व्हावी, हे श्रीचरणी प्रार्थना. मग सांगा मला, झाला आपला श्रावण सप्त्याला सुरुवात झाली ना आपली? कळलं की नाही? आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही सतत येत चला. जसं जसं तुम्ही याल तसं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मी सांगू शकेन. कळलं ना? राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळे सिद्धेश्वर महाराज की जय. आता आपल्या परंपरेप्रमाणे आपण एक मनाचे श्लोक पण पटकन घेऊया. गणाधीश जोईश सर्व गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंतया राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. काय म्हटलंय बघा? जनी वंद्यते सर्व भावे करायचे. बघा, व्यावहारिक दृष्ट्या सगळ्या सज्जनाकडून जे वंदनीय आहे असं आचरण करा. बस एवढंच मी सांगेन. कळलं की नाही? आणि मग पुन्हा असं म्हणेन, हरीची दासा हरी दाही देशा, हरीची दासा हरी दाही देशा. भावे जैसा तैसा हरी एक, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखे गाता हर पले चिंता, हरी मुखे गाता हर पले चिंता. त्यानाही मागूता जन्म घेणे, त्यानाही मागूता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या योगे, जन्म घेणे लागे वासनेच्या योगे. त्याची झाली अंगे
हरी रूप, हरी रूप झाले जाणीव हरपले, हरी रूप झाले जाणीव हरपले, मी तू पण गेले हरीचे ठाई, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी, एका जनार्दनी हरी बोला, गुरु रूप ध्यानी गुरु रूप मनी, काय बघा, गुरु रूप ध्यानी गुरु रूप मनी, एका जनार्दनी गुरु बोला. काळे सिद्धेश्वर महाराज की जय.